महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्र माध्यमिक सर्वांचे स्वागत करते. आपण इथे 273 या पुस्तकाला सुरुवात केलेली आहे. त्या पुस्तकामधील पुस्तक दुसरं याच्यामधला घटक चौथा परिणामकारक संप्रेषण श्रवण कौशल्य हा अभ्यासूया. उशाशी ठेवलेल्या घड्याळाचा गजर ऐकून रवीला पहाटे जाग आली. उठायची इच्छा नव्हती म्हणून काय ही कटकट असं म्हणून रवीने अलार्म बंद केला आणि तो अंथरुणात पडून राहिला. अरे रवी उठ, आता शाळेत जायचंय ना तुला, उशीर नाही का होणार अशी आईची हाक ऐकू आली म्हणून रवी उठला खरा, पण काहीसा नाराजीनेच. अंगाला जरा आळखे पिळखे देता देता त्याने सहज खिडकी बाहेर डोकावून पाहिले. दूर क्षितिजावर तांबडे पसरले होते. अरुणोदय होण्याची चहूल लागल्यामुळे अंगणातल्या परिजातकाच्या झाडावर बसलेल्या चिमण्यांची किलबिल त्याच्या कानावर. गावाच्या बाहेर असलेल्या मंदिरातून भूपाळीचा मंद सूर ऐकू आला आणि रवी एकदम प्रसन्न झाला. दात घासता घासता सहज म्हणून बाल्कनीत आला. नळावर पाणी भरण्यावरून शेजारच्या चाळीतल्या बायकांच्या भांडणाचा गलबल त्याच्या कानावर पडला. जाऊ द्या, आपल्याला काय घेणं त्या भांडणाची असं म्हणून तिकडे दुर्लक्ष केल्याने तो शाळेत जाण्याच्या तयारीला लागला. शाळेची तयारी पूर्ण होते तोच ए रवी, शाळेची वेळ झाली, चल लवकर अशी सरळ राहणाऱ्या त्याच्या वर्ग मित्र भास्करने मारलेली हाक ऐकू आली. आलो असं म्हणून भरभर जिना उतरून रवी भास्कर सोबत शाळेत गेला. पहिलाच तास मराठीचा होता. निबंध लेखन कसे करावे या विषयावर गोसावी सरांनी व्याख्यान ऐकण्यात तो इतका तल्लीन झाला की तास संपल्याची घंटा केव्हा झाली हे रवीला कळले देखील नाही. प्रत्येक तासाला सरांनी काय काय शिकवले ते रवीने अगदी काळजीपूर्वक सर्व ऐकले. जे जे महत्वाचे होते त्याच्यावर टिप्पणी देखील घेतली. हे जे समजले नव्हते ते समजून घेण्यासाठी प्रश्न विचारून शंका समाधान करून घेतले. त्याने मधल्या सुट्टीत मित्राशी गप्पा गोष्टी करता करता जेवणाचा डबा फस्त केला आणि नंतर उरलेल्या तासांना बसून त्याने इमाने इतवरे श्रवणभक्ती केली. संध्याकाळी घरी आल्यावर ऐकण्याची इच्छा मनात नसतानाही ऑफिसमधल्या घडामोडी विषयी चाललेल्या आईबाबांच्या गप्पा गोष्टी त्याला ऐकाव्या लागल्या. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नवीन विशेष काय घडलं असावं हे जाणून घेण्याची जिज्ञासा होती म्हणून रेडिओ आणि दूरदर्शनच्या बातम्या त्याने लक्षपूर्वक ऐकल्या. रात्री जेवण झाल्यावर सरांनी गेलेले गृहपाठ पूर्ण केले. थोडे वाचन केले आणि रवी झोपी गेला. या उदाहरणावर रवीच्या दिनक्रमांचे वर्णन वाचून तुमच्या ध्यानात आले असेल की पहाटे जाग आल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रवीला बोलण्यापेक्षा ऐकण्याचेच काम जास्त करावे लागले. रवीच्या आणि आपल्याही दिनक्रमात बरेच साम्य आहे हे देखील तुमच्या लक्षात आले असेल, कारण आपण ही सकाळी उठल्यापासून ते रात्री निद्रेच्या आहारी जाईपर्यंत अनेकांकडून सांगितली जाणारी नवनवीन माहिती ऐकत असतो. याचा अर्थ असा की ऐकणे किंवा श्रवण करणे हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमातील बराच महत्वाचा भाग आहे. जागेपणीच्या एकूण कालावधीपैकी सर्वसामान्य व्यक्ती संप्रेषणाच्या प्रत्येक प्रकारासाठी किती कालखंड खर्च करतो हे एका संशोधनाद्वारे पाहिले आहे. त्याचे निष्कर्ष असे: ऐकणे हे 45% प्रमाण असतं, बोलण्याचं 32% असतं, वाचण्याचं 15% असतं आणि लिहिण्याचं 11% असतं. वरील आकड्यावरून लक्षात येते की आपला सर्वाधिक कालावधी हा अन्य कृतीपेक्षा श्रवण करण्यासाठीच खर्च होत असतो. त्यामुळे चांगला वक्ता होणे जसे महत्वाचे असते तसेच चांगला श्रोता बनणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. अशा संप्रेषणामध्ये वक्त्यापेक्षाही अधिक सक्रिय भूमिका श्रोत्याला वठवावी लागते. आपले श्रवण कार्य अधिक कार्यक्षम कसे होईल यासाठी श्रोत्याने विशेष परिश्रम घेणे आवश्यक असते. म्हणून श्रवणे म्हणजे काय, श्रवण क्रियेचे स्वरूप कसे असावे, श्रवण विषयक कार्यात कोणकोणते अडथळे येतात, परिणामकारक श्रवणविषयक कौशल्य कशी आत्मसात करावी, त्यांची मार्गदर्शक तत्वे कोणती इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणे अतिशय महत्वाचे आहे. ऐकणे किंवा श्रवण कौशल्याची जोपासना करणे या गोष्टीचा आशय संप्रेषणामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. श्राव्य उद्दीपक, आवाज किंवा ध्वनी लहरी ग्रहण करण्याची क्रियाशील अशी जैव मानसिक प्रक्रिया म्हणजे श्रवण होय. श्रवण करणे ही एक निष्क्रिय प्रक्रिया नसून ती एक सक्रिय प्रक्रिया आहे. श्रवण क्रियेत श्राव्य उद्दीपक आणि त्या उद्दीपकाचे जाणीवपूर्वक ग्रहण करणे या दोन प्रक्रिया अंतर्भूत असतात. श्रवण क्रियेचे न ऐकण्याचा स्तर, ऐकण्याचा स्तर आणि वैचारिक स्तर असे तीन स्तर असतात. श्रवण क्रिया ही एक निष्क्रिय प्रक्रिया नसून एक सक्रिय प्रक्रिया आहे, कारण यात पुनर्भरणाचा कार्यभाग फार महत्वाचा असतो. श्रवण क्रियेची परिणामकारकता वाढवण्यासाठी पुनर्भरणाची पुढील मार्गदर्शक तत्वे खूप उपयुक्त ठरतात. ती अशी: पुनर्भरण त्वरित मिळावे, ते प्रामाणिक, प्रांजळ असावे, उचित असावे, स्पष्ट आणि निसंदित असावे आणि माहितीपूर्ण असावे. आशय संप्रेषण करताना श्रवण कसे करावे याची नीट काळजी न घेतल्यास श्रवण क्रियेत काही अडचणी किंवा अडथळे येतात. त्या अडचणींची वेळीच दखल घेतल्यास व खबरदारीचे उपाय योजल्यास ते अडथळे दूर करून श्रवण विषयक कौशल्यात सुधारणा घडवून आणता येते. कीथ डेव्हिस आणि न्यूस्टॉन यांनी श्रवण कौशल्यात सुधारणा घडवून आणायची असल्यास श्रोत्यांनी काही पथ्ये जरूर पाळावीत असे सुचवलेले आहे.
पुढचा घटक अभ्यासूया, प्रभावी संप्रेषणाचे प्रशिक्षण. आपल्याला जे काही सांगायचं असते ते दुसऱ्याला व्यवस्थितपणे समजेल, त्याला अपेक्षेप्रमाणेच अभिप्रेत अर्थ उमजायला त्याच्याजवळ ग्राहकांकडून उचित प्रतिसाद मिळाला तर संप्रेषण अधिक प्रभावी ठरते. संप्रेषण कार्य अत्यंत परिणामकारक होण्यासाठी संप्रेषण कसे करावे, त्यासाठी किमान कोणत्या गोष्टीची दक्षता घेणे आवश्यक आहे, अशा काही संप्रेषण कौशल्याचे सुधारण्याच्या तंत्राचा अभ्यास आपल्याला करणे अतिशय आवश्यक आहे. प्रेषक आणि ग्राहक या दोघांचीही भूमिका आशय संप्रेषणामध्ये महत्त्वाची असतात. ग्राहकाची भूमिका किती महत्त्वाची असते आणि आशय संप्रेषण चांगल्या रीतीने होण्यासाठी ग्राहकाने किंवा श्रोत्याने कोणकोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजे याची चर्चा देखील करणे अतिशय आवश्यक आहे. संप्रेषण प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे वापरायची असेल तर प्रेषक आणि ग्राहक यांना नेमकी कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, कोणत्या प्रकारची कौशल्ये त्यांनी आत्मसात केली म्हणजे संप्रेषण प्रभावी होऊ शकेल, त्यासाठी त्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, अशा सर्व गोष्टींचा विचार करणे अतिशय आवश्यक आहे. सामान्य दैनंदिन व्यवहारामध्ये आशय संप्रेषणाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संप्रेषणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी प्रेषकाने आपल्या स्वतःच्या क्षमता व पात्रता नीट ओळखल्या पाहिजे आणि ग्राहकांची मनस्थिती, त्यांचे ऐकून घेण्याची मनाची तयारी आणि सभोवतालची परिस्थिती यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. संप्रेषण प्रक्रिया जर प्रभावीपणे व्हायची असेल तर प्रेषक आणि ग्राहक या दोघांनाही काही दक्षता बाळगणे अतिशय आवश्यक आहे. पुढचा घटक आहे घटक 6, आंतरवैयक्तिक संबंध, जोहारी प्रारूप. दैनंदिन जीवनात आपल्याला इतर व्यक्तींशी नेहमी संबंध येत असतो. आपण ज्यावेळी आपल्या कुटुंबात वावरतो त्यावेळी आजी आजोबा, आई वडील, इतर भावंड यांच्याशी आपले संबंध एका भावनिक धाग्याने गोवलेले असतात. आपले त्या व्यक्तीशी रक्ताचे नाते असते. आपण शाळेत जातो त्यावेळी सवंगड्यांनी असणारे नाते यापेक्षा वेगळे म्हणजे मैत्रीचे असते. शिक्षकांप्रती एक प्रकारचे आदरभाव असतो. याही पलीकडे जेव्हा आपण एखाद्या संस्थेत अथवा कार्यालयात नोकरी करतो किंवा एखादा व्यवसाय करतो त्यावेळी इतर व्यक्तीशी येणारा संबंध वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि समाजात काम करीत असताना समाजाचा इतर सदस्यांशी येणारा संबंध वेगळ्या पातळीवरचा असतो. कुटुंब असो अथवा शाळा, कार्यालयीन असो वा व्यवसाय, संस्था असो अथवा समाज, या प्रत्येक ठिकाणी इतर व्यक्तींशी आपले संबंध चांगले राहावेत, ते ताणले जाऊ नये याची काळजी घेण्याचा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते. तथापि कधी कधी काही प्रसंगी हे संबंध ताणले जातात आणि त्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये संबंध बिघडतात. असे परस्पर संबंध बिघडू नये म्हणून आपण काय करावे, आपले व्यक्तिमत्व कसे विकसित करावे याचा विचार करणे आणि तो अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक झालेले आहे. दैनंदिन जीवनात जगत असताना कधी कधी परिस्थिती समोर नमते घ्यावे लागते, कधी तिच्यावर मात करावी लागते. समायोजनाचा अर्थ प्राप्त परिस्थितीचा योग्य प्रकारे सामोरे जाणे हा आहे. जीवनात परिस्थितीशी सामना करताना किंवा इतर व्यक्तींशी संबंध ठेवताना संघर्षांना तोंड द्यावे लागते, परंतु या संघर्षातून परस्पर संबंध चांगले राखले जाऊ शकतात, हे अतिशय आवश्यक आहे. जोहेरी प्रारूपातील 4 क्षेत्रांचे सविस्तर वर्णन आपण पाहूयात. त्यांनी सांगितलेली 4 प्रारूपे ही पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे प्रकट स्व किंवा ओपन सेल्फ. जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या उणीवा बलस्थाने यांची पूर्ण जाणीव असते आणि ती जिच्या संपर्कात येते त्या व्यक्तीलाही त्या व्यक्तीच्या उणीवा बलस्थानांची जाणीव असते, त्यावेळी त्या दोन्ही व्यक्ती परस्परांना समजून घेऊन वर्तन करत असतात. दुसरा आहे अंधस्व किंवा ब्लाइंड स्पॉट. कधी कधी व्यक्तीला स्वतःच्या क्षमता आणि उणीवा यांची जाणीव नसते किंवा त्याबद्दल अस्वस्थ अशा कल्पना असतात. तिसरा आहे खाजगी अथवा सुप्त स्व. कधी कधी व्यक्तीला स्वतःबद्दलची पूर्ण व वास्तव जाणीव असते, परंतु अन्य व्यक्तींना या व्यक्तीबद्दल माहिती नसते. पुढचा आहे अज्ञात स्व. कधी कधी व्यक्तीला स्वतःची जाणीव नसते आणि इतरांनाही त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती नसते किंवा चुकीची माहिती असते. अशा व्यक्ती भाग 4 मध्ये समाविष्ट होत असतात. अशा प्रकारे त्यांनी पुनर्भरण व स्वप्रकटन या दोन्ही मार्गाचा संतुलित वापर केल्यास ड प्रकारचे व्यक्तिमत्व कसे निर्माण करता येईल याचा ही आपण शोध घेतला. ड प्रकारचे व्यक्तिमत्व निर्माण केल्यास परस्पर संबंध चांगले राखता येतात असे आढळून आलेले आहे. पुढचा घटक आहे घटक 7, विनिमय विश्लेषण प्रारूप. आंतरवैयक्तिक संबंध चांगले राखण्यासाठी काय करायला हवे याचा अभ्यास आपण 6व्या घटकामध्ये केलेला आहे व
आंतरवैयक्तिक संबंध चांगले राखण्यासाठी दोन व्यक्तींमधील विचारांची देवाणघेवाण किंवा त्यांच्यामधील संभाषण सुद्धा चांगले व्हावयास पाहिजे. दोन व्यक्तींमधील भाषिक विनिमय संभाषण कसे बिघडू शकते, हे बिघडू नये म्हणून काय करायला हवे याचा देखील आपल्याला अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी निराश होतो, हतबल होतो, आयुष्य कंटाळवाणे वाटू लागते, जगण्यामध्ये काही अर्थच नाही, असे निरर्थक आहे असे वाटायला लागते. तरी सदा सर्व काळ अगदी असेच वाटत नाही. कधी कधी आपल्याला खूप उत्साही वाटत असतो, जगण्यामध्ये जीवनामध्ये आनंद आहे, अर्थ आहे, असा रस आहे असेही वाटत असते. त्यामुळे तर माणूस जगत राहतो, धडपडत राहतो, सुखासाठी, समाधानासाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात आशा निराशेचे दुःख, सुखदुःखाचे लपंडाव श्रावणातील ऊन सावलीच्या खेळासारखा चालू असतो. क्वचित अपवाद घडतात. अत्यंतिक निराशावादी माणसे आत्महत्येच्या टोकापर्यंत जातात, आत्महत्या करतात. याउलट काही माणसे सदोदित आनंद राहतात, सतत हसत असतात, उत्साही असतात आणि अशी माणसे जीवनामध्ये यशस्वी झालेली दिसतात. ही माणसे त्यांच्या वासात येणाऱ्यांनाही आनंद देतात. माणसे एकमेकांवर प्रेम करतात, एखाद्यावरील प्रेमाखातर वाटेल तो त्याग करण्याची त्यांची तयारी असते. आपल्यावरही माणसापासून कोणीतरी अगदी खरे प्रेम करावे असे प्रत्येकाला वाटत असते. तसा अनुभव आला की आपण मनोमन सुखवतो, मन उभारी धरते. तर अनेकदा माणसं एकमेकांचा तिरस्कार करतात, तरी सुद्धा सगळे आबाद असावे असे कुठेतरी आतल्या आत बहुतेकांना वाटत असते. म्हणजे सगळ्यांचेच अंतिम उद्दिष्ट असते सुख मिळवणे, समाधान मिळवणे. पण हे सुख काय असते, समाधान म्हणजे तरी काय असते, सुखाची अचूक व्याख्या आपल्याला काय करता येईल? याचे उत्तर नाही असे आहे. जगण्याचा आस्वाद तर सगळ्यांनाच घ्यायचा असतो, पण प्रत्येकाच्या सुखाच्या, समाधानाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. सुख, दुःख, समाधान, आनंद, वाईट वाटणे, निराशा वाटणे या सगळ्या भावना तशा व्यक्तिसापेक्ष असतात. मात्र सगळ्यांमध्ये एक समान धागा असतो, तो म्हणजे माणसाला आपल्या मनाप्रमाणे वागायला हवे असते. असे व्हावे असे वाटते, असे घडावे असे मला वाटते. या भावनेमागे त्याला आपण कोणाच्या दडपणाखाली राहू नये असं वाटत असते. आयुष्यात अजिबात मन न मारता का जगता येऊ नये हा प्रश्न तसा थोड्या बहुतेक प्रमाणात सगळ्यांना छळत असतो. पण मग सगळ्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे जगणे शक्य आहे का? आयुष्य जास्तीत जास्त निरोगी मनाने व समाधानी वृत्तीने जगता कसे येईल या विषयावर शास्त्रशुद्ध विचारांची गरज आहे. या गरजेतून ट्रान्झॅक्शनल अनालिसिस हे एक मानसिक व्यवहाराचे माणसाच्या स्वतःची व दुसऱ्यांची व्यवहाराचे माणसांच्या स्वतःची व दुसऱ्यांशी होणाऱ्या मानसिक देवाणघेवाणीचे शास्त्र जन्माला आले आहे. या शास्त्राचे उद्गाते आहेत मानसशास्त्रज्ञ एरिक बर्नस्टोन. ट्रान्झॅक्शनल अनालिसिस या शास्त्राने आपल्याला हव्या असणाऱ्या वरील प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतलेला आहे. माणसाला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तसेच समाजात वावरत असताना इतरांशी वागताना येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होईल. मात्र भौतिक व रसायनशास्त्रामधील सिद्धांत किंवा नियम जसे प्रयोगाने आपण सिद्ध करतो, पडताळून करून पाहतो, तसे या शास्त्राच्या सिद्धांताबद्दल होऊ शकणार नाही. हे मनाचे शास्त्र मानसशास्त्र आहे. माणसाच्या वागण्यातून, निरीक्षणातून निष्कर्ष वजा काढलेल्या अंदाजावरून या शास्त्राचे सिद्धांत गृहीत धरलेले असतात. मानवी विनिमय किंवा ट्रान्झॅक्शनल अनालिसिस आणि त्याचे विश्लेषण याचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसून येते की एरिक बर्नने सांगितलेले इगोस्टेटिक संकल्पना ही अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक इगोस्टेटची शारीरिक मानसिक लक्षणे कोणती याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. समतोल व्यक्तिमत्व विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती इगोसिस्ट किती प्रमाणात असावे याचे चित्र देखील आपल्याला पाहावे लागते. आंतरिक संबंध चांगले राखण्याच्या दृष्टीने दोन व्यक्तींमधील संभाषण हे आनंद देणारे आणि फलद्रूप व्हायला हवे. या दृष्टीने मानवी विकासाची आपल्याला चर्चा करावी लागते. या चर्चेतून असे दिसून येते की समांतर किंवा पूरक विनिमय हे आंतरवैयक्तिक संबंध चांगले राखण्याच्या दृष्टीने अधिक उपयोगी ठरतात. तर विरोधी आणि हेतू परस्पर विनिमय यामुळे व्यक्तीमधील संबंध बिघडतात, यांच्यात कलह किंवा आक्रमक वर्तन निर्माण होऊ शकते. याही पलीकडे जाऊन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारे व्यक्तिमत्व विकासात आणि आंतरवैयक्तिक संबंध चांगले राखण्यात मानवी विनिमयाचा अभ्यास करणे अतिशय महत्वाचे आहे. याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करणे अतिशय आवश्यक आहे. आता पुढचा घटक अभ्यास. घटक 8 सामाजिक कौशल्यांचा विकास, मुलाखत आणि गट चर्चा.
आजच्या स्पर्धात्मक युगात एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असो अथवा एखादी चांगली नोकरी मिळायची असो त्यासाठी विद्यार्थ्यांना बऱ्याचशा दिव्यातून जावं लागते. त्यात प्रथम म्हणजे स्पर्धा परीक्षा. त्यातून उत्तीर्ण झाल्यानंतर समूह अथवा गटचर्चा आणि त्यानंतर मुलाखत या तिन्ही कसोट्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी चांगल्या अभ्यासक्रमासाठी अथवा चांगल्या नोकरीसाठी निवडला जातो. दुर्दैवाने शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात यासाठी लागणारी तयारी साचेबंद अभ्यासक्रमाची पूर्ती करताना केली जात नाही आणि विद्यार्थ्यांना पुरेशी तयारी नसताना अशा स्पर्धा किंवा मुलाखती आणि गटचर्चांना सामोरे जावे लागते. मुलाखत आणि गटचर्चा यांची नेमकी आवश्यकता काय, यातून नेमके काय साधले जाते, यासाठी तयारी कशी करावी यासंबंधी तुम्हाला माहिती घेणे आवश्यक आहे. परंतु केवळ ही माहिती मिळवून भागायचं नाही, कारण केवळ माहिती मिळवणे हे महत्त्वाचे नसून त्या माहितीचा उपयोग कौशल्य संपादन करण्यासाठी करायला हवा. जोपर्यंत तुम्हाला या माहितीचा उपयोग करून मुलाखत किंवा गटचर्चा यामध्ये प्रत्यक्ष सक्रिय भाग घेणार नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला अनुभव येणार नाही. हे हवे असणारे कौशल्य सुद्धा विकसित होणार नाही. कधी कधी हे कौशल्य संपादन कमी पडल्यामुळे अपयश सुद्धा येते. अपयशाला कसे तोंड द्यावे याचाही विचार आपल्याला करावा लागतो. समाजात वावरत असताना इतर अनेक प्रकारच्या व्यक्तींशी संबंध येतो. व्यक्ती तिच्या प्रवृत्ती त्यामुळे इतरांशी जुळवून घेताना काही सामाजिक कौशल्य अवगत करावी लागतात. नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी आजकाल स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या स्पर्धा परीक्षांचाच एक भाग मुलाखत आणि गटचर्चेमध्ये यशस्वी होणे अत्यावश्यक झाले आहे. याच यशस्वी होण्यासाठी तयारीची आवश्यकता आहे. ही तयारी कशी असावी आणि कशी केली जावी याचा देखील आपल्याला विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. पुढचा घटक आहे घटक 9वा, सामाजिक कार्यक्रमांचे परिणामकारक व्यवस्थापन. समाजात वावरत असताना आपल्याला बऱ्याचशा भूमिका पार पाडाव्या लागतात आणि प्रत्येक भूमीनुरूप समाजाच्या आपापल्या काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षांची पूर्ती झाली तर आपण केलेले कार्य हे प्रभावी अथवा परिणामकारक झाले असे म्हटले जाते. शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या कार्यक्रमांसंबंधी क्वचितच माहिती अंतर्भूत केली जाते. उदाहरणार्थ एखाद्या वक्त्यांची ओळख कशी करून द्यावी, आभार प्रदर्शन कसे करावे, दुखवट्याचा ठराव कसा लिहावा, आप्तेष्टांचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना नेमके काय बोलावे, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, परिसंवाद, समूह चर्चा, कृती सत्रे म्हणजे नेमके काय, त्यात काय फरक आहे, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे यासाठी अनेक गोष्टी करीत असताना व्यक्तीला केवळ अनुभवावर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी निश्चित प्रकारची माहिती आणि तंत्रे यायला हवी. केवळ दुसरा काय करतो हे पाहून शिकायचे झाल्यास आपल्यासमोर तितका प्रभावी नमुना किंवा मॉडेल असावा लागतो, परंतु तो नेहमी उपलब्ध होऊ शकतो असे नाही. म्हणून सामाजिक कार्यक्रमांचा परिणाम व्यवस्थापनासाठी माहिती मिळवणे आवश्यक झालेले आहे. सामाजिक कार्यक्रमाचे परिणामकारक व्यवस्थितपणे होणे आवश्यक असते. या दृष्टीने कार्यक्षमतेत उत्पादन व गुंतवणूक यांचे प्रमाण अपेक्षित असले तरच परिणामकारकतेत फलित व अपेक्षित याची तुलना केली जाते. एकट्याचा सहभाग असलेल्या सामाजिक कार्यक्रमात यांचा समावेश असतो, तर अनेकांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात परिसंवाद, चर्चासत्र व कृतीसत्र यांचा समावेश असतो. प्रत्येक प्रकारच्या कार्यक्रमाचा हेतू, त्याचे स्वरूप, त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे उद्देश, त्यांचे प्रक्षेपित फलित या सगळ्यांचा विचार केला व व्यवस्थापनाची सूत्र हलवली तर हे कार्यक्रम प्रभावी होऊ शकतात. कार्यक्रम नीट होण्याची काळजी कार्यक्रम होण्यापूर्वी, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी व कार्यक्रम संपल्यावर अशा तिन्ही टप्प्यांवर होणे अतिशय आवश्यक असते. आता आपण पुस्तक तिसऱ्याला म्हणजे व्यक्तिमत्व, समस्या आणि मानसिक आरोग्य याला सुरुवात करूया. त्यातला पहिला घटक आहे समस्यांची विवेकपूर्ण जाणीव. मी गीताबाई स्वतः पदवीधर आहेत. सौ गीताबाई स्वतः पदवीधर आहेत. त्यांचे पतीही शेतकी पदवीधर असून एका साखर कारखान्यात वरिष्ठ पदाधिकारी आहेत. या दाम्पत्याला 2 अपत्ये, थोरली मुलगी आणि धाकटा मुलगा. तसे पाहिले तर सुखी कुटुंबाच्या व्याख्येत बसणारे कुटुंब, परंतु गीताबाई फार मोठी डोकेदुखी आणि ती म्हणजे त्यांची मुले आपले अजिबात ऐकत नाही. त्यांना कोणतीही धड शिस्त नाही, कोणाचाही धाक नाही. ही त्यांची जुनी तक्रार आहे. कामापायी बाबांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. सुविद्य गृहिणी या नात्याने ती जबाबदारी आपली आहे असं त्यांना वाटते आणि ते योग्यच आहे. तथापि ही जबाबदारी पेलवताना त्यांना जीव अगदी नकोसा झाला आहे. मुलांशी त्यांचे वारंवार खटके उडतात. मग त्यांचा संताप अनावर होतो आणि इकडचा गाल तिकडे करून टाकीन, उलटे टांगून फटके मारीन अशा शेलक्या चेहऱ्यांची बरसात सुरू होते. बरेचदा आईला
आईचा हात आणि मुलांचे गाल यांची गालभेटही होते, परंतु कार्टी इतका मार खातात तरी ऐकत नाहीत ही गीताबाईंची व्यथा आहे. गीताबाईंची समस्या ही शेकडो गृहिणींची प्रतिनिधिक समस्या आहे. ती सोडवण्यासाठी कोणताही रामबाण उपाय मानसशास्त्रज्ञांपाशी नाही. उपाय असला तरी तो झटपट अंमलात आणता येत नाही, कारण ही समस्या जितकी गीताबाईंच्या मुलांच्या व्यक्तिमत्वावरची आहे तितकीच ती त्यांच्या स्वतःच्याही व्यक्तिमत्वाची आहे. परंतु आपलेही बरेच चुकते आहे हे साध्या व सरळ मनाच्या गीताबाईंना काही केल्या पटत नाही. मुलांवर त्यांचे अतोनात प्रेम आहे. अगदी नाईलाजाने आपल्याला त्यांना मारावे लागते, बोलावे लागते अशी त्यांची प्रामाणिक समजूत आहे. मग ज्ञानोबाची मेघ आहे तरी कुठे? ती आहे मुलांचे संगोपन. या बाबत गीताबाईंनी नकळत स्वीकारलेल्या किंवा अविवेकी समजुतीमध्ये अशा अविवेकी समजुतींमधून म्हणजेच गैरसमजुतीमधून त्रासदायक व अनावश्यक अशा भावना निर्माण होतात. पुढे मूळ समस्या त्या भावनांमुळे जणू दडपून टाकल्या जातात आणि त्या त्रासदायक भावना हीच मोठी समस्या होऊन बसते. म्हणून व्यक्तिमत्वाच्या समस्यांचा परिहार करायचा तर त्यांना शुभारंभ त्या समस्येचे नेमके स्वरूप जाणून घेण्यातच करावा लागतो. अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने विवेकनिष्ठ भावनायुक्त उपचार रॅशनल इम्पोर्टिव्ह थेरपी ही तंत्र विकसित केले असून व्यक्तिमत्वाच्या समस्या जाणून घेणे आणि सोडवणे यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या तत्वाचा पहिला टप्पा आहे समस्येचे व्यक्तिनिष्ठ जाण. कोणत्याही समस्येचा परिहार करायचा किंवा उकल करायची तर आधी समस्या नेमकी काय आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे. अल्बर्ट एलिस यांच्या मते व्यक्तिमत्वाच्या बहुतांश समस्या विविध प्रकारच्या अविवेकी वा गैरसमजुतीमुळे निर्माण होतात. अशा समजुतीमुळे घटनेचा चुकीचा अर्थ लावला जातो. परिणामी अहितकारक भावना निर्माण होतात. हे पुन्हा घडल्यामुळे गैरसमजुतीचे निराकरण करणे बाजूला राहून भावनिक समस्या वाढत जातात. अशा समस्याचे नेमके स्वरूप जाणून घेण्याच्या दृष्टीने एलिस यांनी विवेकनिष्ठ स्व विश्लेषणाचे तंत्र विकसित केले. यानुसार व्यक्तीच्या समस्येविषयीच्या आपल्या स्वगत बोलण्याचे विश्लेषण करून त्यामधील अविवेकी समजुती शोधून काढायच्या असतात आणि मग विशिष्ट अशा गृहपाठ लेखनाच्या सहाय्याने त्याचे परखड परीक्षण करून आपले स्वगत विवेकपूर्ण बनवायचे असते. या सर्व समस्यांची विवेकपूर्ण जाणीव आपल्याला करावी लागते. पुढचा घटक आहे घटक दुसरा, संघर्षाची आणि जटिल भावनांची हाताळणी. व्यक्तिमत्वाच्या समस्येची निर्मिती आपल्याला अविवेकी समजुतीमधून कशी होते हे आपल्याला पाहणे अतिशय आवश्यक आहे. या समस्या विविध प्रकारच्या उद्दीपक परिस्थितींशी निगडीत असतात. यामध्ये मुख्यत्वे जीवनातील अनेक घटना, भौतिक परिस्थितीजन्य घटक तसेच व्यावसायिक आणि कौटुंबिक परिस्थिती यांचा समावेश होतो. या चार गोष्टींमुळे ज्या अनेक प्रकारच्या मानसशास्त्रीय प्रक्रिया सुरू होतात त्या असुखद अशा भावनांचा जन्म देतात आणि त्यातूनच मानसिक तणाव, स्ट्रेस निर्माण होतो. तणावजनक मानसशास्त्रीय प्रक्रियांची यादी तशी बरीच मोठी होऊ शकते. तथापि संघर्ष, वैफल्य, वंचितता, डिप्रेशन, दुश्चिंता, अपराधभाव, विषण्णता, क्रोध आणि आक्रमण ह्या त्यांच्यापैकी प्रमुख प्रक्रिया होत. संघर्ष हा सर्व प्राणीमात्रांच्या जीवनात जणू स्थायी भावच आहे. कधी तो दोन समूहांमध्ये असतो, कधी कधी दोन अथवा अधिक व्यक्तींमध्ये असतो, तर बरेचदा तो व्यक्तीच्या अंतर्मनातच धुमाकूळ घालीत असतो. संघर्ष म्हणजे काहीतरी त्रासदायक बाब असे आपण मानतो, तसे तो तणावास कारणीभूत होतो हेही खरे. परंतु संघर्षामधून सुधारणा आणि प्रगती देखील होत असते. प्रगती होवो अथवा न होवो, संघर्ष अटळ असल्यामुळे त्याला प्रभावीरित्या तोंड द्यायला आणि जमल्यास त्याला विधायक वळण देण्याच्या दृष्टीने त्याची हाताळणी करायला शिकवणे हे यशस्वी समायोजनासाठी नक्कीच फार महत्वाचे ठरते. आपल्यात जटिल भावना सतत निर्माण होणे ही मानसिक तणावाचे आणखीन एक कारण होय. अपराध भावना, विषण्णता आणि दुश्चिंता या अधिक जटिल भावना मानल्या जातात. त्यांचा प्रादुर्भाव जितका वाढेल तितके मानसिक स्वास्थ्य घसरणीला लागते. इतकेच नव्हे तर डोकेदुखी, निद्रानाश, मंदावणे, अपचन इत्यादी शारीरिक परिणामही होतात. मात्र या भावनांचे सौम्य प्रमाण समायोजनासाठी उपयुक्त ठरते. या भावनांचे प्रमाण आटोक्यात राखण्यासाठी त्यांना कसे हाताळावे या दृष्टीने अपराध भावना आणि विषण्णतेचा विचार
या घटकांचा अभ्यास करावा लागतो. दुश्चिंता ही विशेष महत्वाची भावना असल्याने तिचा सविस्तरपणे अभ्यास करणे अतिशय आवश्यक असते. व्यक्तिमत्वाचा विकास ज्या अनेक कारणांमुळे समस्या निर्माण होतात त्यात मानसिक संघर्षाचा व जटिल भावनांचा वाटा लक्षणीय असतो. उद्दिष्ट संघर्ष, भूमिका संघर्ष, समूहांतर्गत संघर्ष इत्यादी कसे निर्माण होतात आणि त्यांचा कसे तोंड द्यायचे हे आपल्याला पाहावे लागते. त्याचप्रमाणे अपराध भावना व विषण्णता या दोन जटिल भावनांचे स्वरूप, त्यांची कारणे, त्यांचे होणारे हानिकारक परिणाम आणि त्यांवर करायचे उपाय याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. तथापि चिंता ही आणखीन एक अत्यंत त्रासदायक आणि असंख्य मानसिक, शारीरिक, सामाजिक समस्यांचे मूळ कारण असलेली जटिल भावना आहे. पुढचा घटक तिसरा, दुश्चिंतेचे निराकरण. दुश्चिंतेचे निराकरण हे शीर्षक किती लक्षवेधनीय आहे. सृष्टीतील यावत प्राणी मात्रांना आयुष्यभर छळणारी ही चिंता नामक व्याधी, तिचा विचार ज्याने केला नाही असा एकही संत अथवा तत्वज्ञ सापडणार नाही. चिंतेचा उगम आपल्याच गरजा, क्षमता आणि वासना यातून होतो. वासना गरजांना नको इतक्या फुगवतात, त्यामुळे गरजा भागवण्याच्या आपल्या क्षमता कमी पडतात. यातून आपल्या मनावर कमालीचा ताण येतो. आपले काय आणि कसे होणार आहे, नियतीने कोणते ताट आपल्यासाठी वाढवून ठेवले आहे याची चिंता दिवस रात्र छळू लागते. पूर्वी लोकसंख्या कमी होती आणि जीवनाला स्वस्थता अधिक होती. आज बेसुमार लोकसंख्येमुळे सर्वत्र स्पर्धा वाढली, त्यामुळे भ्रष्टाचार आला, चिंता आली आणि तणावही आला. याचा परिणाम म्हणजे मानसरोगांची प्रचंड वाढ, मद्यपान, गर्दपान अशा भयानक व्यसनांच्या आहारी जात असलेली जगभराची तरुण पिढी आणि व्यसन व मनोविकृती टाळलेले परंतु आयुष्याचा घाणा उडून जीवन जगण्यात आनंद हरवून बसलेले तुमच्या आमच्यासारखे कोट्यवधी परंतु जो हिंमत हरत नाही त्यालाच माणूस म्हणतात. चिंता आहे म्हणून तर पुरुषार्थाला किंमत आहे. प्रत्येकाला असणारी स्वाभाविक चिंता प्रमाणाबाहेर वाढली की ती विकृती बनते. अशी दुश्चिंता मात्र अनेक समस्यांना जन्म देते. दुश्चिंतेवर काय उपाय करण्याची चिंता मानसशास्त्रज्ञांना लागली आहे. मानसशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या विविध उपायांची माहिती आपल्याला घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यांचे मनन आणि आचरण केले तर त्यांच्या उपयुक्ततेची प्रचिती देखील निश्चितपणे येत असते. आपल्या व्यक्तिमत्वाला ग्रहण लागलेल्या दुश्चिंता या अत्यंत महत्वाच्या घटकाला परामर्श आपल्याला करणे आवश्यक आहे. स्वाभाविक चिंता आणि विकृत म्हणजे दुश्चिंता यामधील फरक, दुश्चिंतेची विविध कारणे, त्यांच्यामध्ये दुश्चिंतेचे समायोजन काय परिणाम होतो याचा देखील आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे. दुश्चिंता नेहमीच त्रासदायक असते, म्हणून ती कमी करण्यासाठी व्यक्ती सबोध व अबोध मानसिक यंत्रांचा वापर करते. तथापि विवेकपूर्ण स्वविश्लेषण करून दुश्चिंतेवर प्रतिहल्ला चढवणे हा दुश्चिंतेचे निराकरण करण्याचा एक महत्वपूर्ण शास्त्रशुद्ध मार्ग आहे असे दिसून येते. पुढचा घटक आहे मानसिक तणावांचे नियंत्रण. एखाद्या शहरातील रहदारीच्या रस्त्याच्या कडेला उभे राहून थोडा वेळ लोकांचे निरीक्षण करा. तुम्हाला शांत, हसऱ्या चेहऱ्याचे, ये जा करणारी माणसे फार थोडी दिसतात. या उलट त्रयस्थ, भेदरलेली, ओढल्या चेहऱ्याची माणसं मात्र भरपूर आढळतील. कारण कोणतेही असो, जीवनात ताणतणाव खूप वाढल्यामुळे हे घडत आहे. हे सामान्य माणूसही जाणतो. सामान्य माणूस हे देखील जाणतो की तणाव जर असह्य झाला तर दीर्घकाळ टिकला तर कोणाला रक्तदाबाचा विकार जडतो तर काहींचा मानसिक तोल जाऊन त्यांना वेळ लागतो. गेल्या 25 ते 30 वर्षात झालेल्या बहुमोल संशोधनामुळे आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे की उपयुक्त 1-2च नव्हे तर बहुसंख्य व्याधींच्या मुळाशी केवळ शारीरिक व जैविक नव्हे तर मानसिक कारणेही असतात. म्हणून अशा व्याधींची हल्ली मनोकायिक व्याधी असे म्हणतात. तणावांच्या अशा घातक परिणामांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आधी तणाव म्हणजे नेमकी काय, तो निर्माण तरी कसा होतो हे समजून घेणे, नंतर मानसशास्त्रज्ञांनी त्यावर सुचवलेल्या उपायांचा विचार करावा लागतो. आज शहरी माणूस अन्नापेक्षा औषधांवरच जास्त जगतो असे म्हणतात. ही औषधे कमी करा आणि जीवनाकडे जरा त्रयस्थ वृत्तीने बघू लागा असे तज्ञ सांगताहेत. खरे तर भारतीय तज्ञांनी हजारो वर्षापासून प्रतिपादित केलेले उपायच पुन्हा एकदा जगभर सुप्रतिष्ठ होऊ जातात. अगदी वैज्ञानिक प्रयोगांच्या आधारे हे देखील दिसून आलेले आहे.
मानसिक तणावांचे स्वरूप, त्यांची निर्मिती, त्यांचे विघातक आणि विधायक परिणाम ही आपल्याला पाहावे लागतात. सततच्या तणावामुळे मनोकायिक व्याधी घडू शकतात. म्हणूनच तणाव आटोक्यात आणण्यासाठी प्रथम स्वतःला नीट जाणून घेणे आणि मग तणाव नियंत्रणासाठी, तणाव उपशमनाचे अथवा तणाव कारणाचे नियंत्रण साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे लाभदायक ठरत असते. आता पुढचा घटक अभ्यास, घटक 5वा, मानसिक आरोग्य सुधारात्मक. विज्ञानामुळे आपण खूप प्रगती केली, त्यामुळे आपले जीवन काही प्रमाणात सुखावह परंतु गतिमान झाले आहे. या जलद जीवनामध्ये अनेक समस्या देखील निर्माण होत आहेत. समजा आपले वाहन बंद पडले किंवा दूर अंतरावर काम करणाऱ्या माणसाची लोकल चुकली किंवा मुलांना घेऊन येणारी बस मध्येच बंद पडली तर आपल्याला लगेच काळजी वाटेल. आपण चिंताग्रस्त होतो. आपण आपल्या अवतीभोवती इतर व्यक्तींच्या समस्या पाहतो. कित्येकदा त्यांची काही समस्या आपण स्वतः अनुभवतो. वैयक्तिक, कौटुंबिक, आंतरवैयक्तिक समस्यांमुळे आपला ताण वाढत असतो. हा मानसिक ताण वाजवेपेक्षा जास्त कसा वाढू देऊ नये आणि असलेला ताण कसा नाहीसा करावा हा आपल्याला भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्याकरिता आपले मानसिक बल कसे वाढवता येईल याचा देखील विचार करणे आवश्यक असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. मानसिक आरोग्य जसे आपल्याला समजते त्याप्रमाणे ते जैविक व सामाजिक पैलूंवर अवलंबून असते. ते सतत प्रवाही असते, स्थिर नसते. आम्हास जसे ते कळते त्यानुसार मानसिक आरोग्यामध्ये पुढील गोष्टी येतात. व्यक्तीची दुसऱ्या व्यक्ती व समाजाशी सुसंगत नाते प्रस्थापित करण्याची क्षमता, बाह्य समाज व बाह्य वातावरण यात योग्य तसे बदल घडवून आणण्यात त्या व्यक्तीने समर्थपणे व समंजसपणे केलेले योगदान, त्या व्यक्तीच्या अनेकविध उर्मींची इतरांना हानी न पोहोचवता पण त्याच वेळी त्या संबंधित व्यक्तीचे समाधान होईल अशी त्या व्यक्तीने केलेली हाताळणी. मानसिक आरोग्याचे 2 प्रकार पडतात, सुधारात्मक आणि निवारणात्मक. व्यक्तिगत मानसिक आरोग्याप्रमाणेच कौटुंबिक मानसिक आरोग्याचा देखील आपण विचार करू शकतो. व्यक्तीला तिचे मानसिक आरोग्य बरे असल्यास चांगले करता येते, चांगले असल्यास उत्तम करता येते. अर्थात त्याकरता प्रत्येक व्यक्तीने स्वतः काही क्षमता निर्माण कराव्याच हव्या आणि जीवनविषयक मूल्यांचा विकास करावाच हवा. त्याप्रमाणे मानसशास्त्रीय तत्वांच्या आधारित काही सुधारात्मक तत्वांचा उपयोग हेतुपूर्वक आपल्याला वर्तनात केला पाहिजे. सुधारात्मक मानसिक आरोग्याची 12 मूलभूत तत्वे या देखील घटकांचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. आता पुढचा घटक अभ्यास, घटक 6वा, मानसिक आरोग्य निवारणात्मक. प्रत्येक मनोविकृती ही जैविक, सामाजिक आणि मानसिक अशा 3 कारणांमुळे निर्माण होते. विशिष्ट व्यक्तीत मनोविकृती निर्माण होण्याच्या वेळी या कारणांचे प्रमाण कमी अधिक असू शकते. जैविक कारणे ही गर्भधारणेच्या वेळी संक्रमित होतात आणि आपण त्याच्यात विशेष बदल करू शकत नाही. मनोरुग्ण स्त्रीला मूल झाल्यास ते मूल पुढील आयुष्यात मनोरुग्ण होण्याची अधिक शक्यता असते. या कारणांना पूर्वयोगी कारणे असे म्हणतात. अपयश, निराशा, वैफल्य, निरनिराळ्या प्रकारची चिंता यांमुळे देखील मानसिक आजार होऊ शकतो. या कारणांना निमित्त कारणे असे म्हणतात. ही सर्व सामाजिक मानसिक कारणे होत. या कारणांवर आपण काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतो. निवारणात्मक मानसिक आरोग्य प्रामुख्याने ही कारणे कशी दूर करता येतील याचा विचार होतो. कारणे जर दूर करता येण्यासारखी नसतील तर त्यांना सामोरे जावे याचा विचार यात केला जातो. मानसिक विकृतीचे पूर्वयोगी आणि निमित्त अशी 2 प्रकारची कारणे असतात. निरनिराळ्या व्यक्तीचे अनुवंश आणि परिवेश हे भिन्न भिन्न असतात. निवारणाच्या दृष्टीने अनुवंशाच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही, परंतु आपल्या वर्तनात आणि परिवेशात बदल करून काही प्रमाणात आपण विकृतीला दूर ठेवू शकतो. मानसिक विकृती आणि सौम्य या सौम्य व तीव्र स्वरूपाच्या असतात. सौम्य मानसिक विकृतीमध्ये क्षोभोद्गार, भयगंड, दुश्चिंता इत्यादींचा अंतर्भाव होतो. तीव्र मानसिक विकृतींमध्ये भग्न व्यक्तिमत्व, उन्मत्त अवसाद
अपस्मार इत्यादी विकृतींचा समावेश होतो. याशिवाय मनस शारीरिक विकृतीचा हा प्रकार वेगळा आहे. चांगल्या सवयीचे जोपासना, सुरक्षिततेची भावना, विचारांची देवाणघेवाण, निकोप भावनांची वाढ आणि भावनांचे प्रकटीकरण इत्यादी बाबी मानसिक विकृतीच्या निवारणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. मानस नस विकृतींच्या निवारणाच्या दृष्टीने वरील सर्व मुद्दे महत्वाचे आहेत. भग्न व्यक्तिमत्व विकृतीच्या निवारणाच्या दृष्टीने आपण काही दक्षता घ्यायला हवी. लाजळू, एकलकोंडी, स्वतःच्या भावना योग्य प्रकारे प्रकट न करणारी अशी मुले आढळून आल्यास त्यांच्याकडे अधिक लक्ष देऊन ती सामाजिक कशी होतील, इतरांबरोबर कशी मिसळतील याकडे लक्ष दिले पाहिजे. उन्माद अवसाद निवारणाचा उत्तम मार्ग म्हणजे इतरांना समजून घेणे, अकारण प्रतिष्ठेच्या मागे न लागणे. अपस्माराच्या रुग्णांनी नेहमी शांत राहायला हवे. मन शारीरिक विकृती टाळायची असेल तर आपण आपला भावनिक तोल सांभाळायला हवा. अशा आपल्या भावना योग्य प्रकारे प्रकट करण्यास शिकले गेले पाहिजे. पुढचा घटक आहे घटक 7वा, मानसिक आरोग्य, सामाजिक संबंधांची जाण व सामाजिक समायोजन. मानसिक आरोग्यात सामाजिक संबंध हा महत्वाचा घटक असतो. ज्याचे सामाजिक संबंध चांगले नसतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर निश्चितच परिणाम होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्तीच्या स्वास्थ्याची पुढील प्रमाणे व्याख्या केली आहे. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बीइंग अँड नॉट मेटरली द absence and disease of infirmity. एकंदरीत व्यक्तीच्या सर्वांगीण स्वास्थ्यात सामाजिक स्वास्थ्यात अंतर्भूत असते. आजच्या मतानुसार मानसिक आरोग्य हे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही घटकांवर अवलंबून असते. सामाजिक घटकांचा विचार करताना आपल्याला आंतरवैयक्तिक संबंधांचा विचार करावा लागतो आणि या आंतरवैयक्तिक संबंधात सामाजिक भूमिका अभिप्रेत असतात. आपली सामाजिक भूमिका चांगली ठेवली तर सामाजिक संबंध सुधारण्यास मदत होते, परंतु सर्वच सामाजिक भूमिका एका सामाजिक पातळीवरच्या असतीलच असे नाही. पती पत्नीच्या सामाजिक भूमिका भिन्न असतात, परंतु त्या एकाच सामाजिक पातळीवरच्या नसतात. या सामाजिक संबंधात पतीचा वरचष्मा असतो आणि पत्नीचा बरेचदा नमते घ्यावे लागते. अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचा सहकारी त्यांच्या सामाजिक संबंधात आपल्याला हेच आढळून येते. दोन भिन्नांमधील सामाजिक संबंध मात्र एका सामाजिक पातळीवर राहू शकतात. बंडुरा यांच्या मतानुसार कोणताही व्यक्ती त्यांची सामाजिक भूमिका आणि आंतरवैयक्तिक संबंधातील सामाजिक पातळी इत्यादी सामाजिक अध्ययनाने शिकत असतात. यात इतर व्यक्तींचे निरीक्षण आणि अनुकरण अभिप्रेत असते. काही मनोविकारी चिकित्सकांनी सामाजिक संबंधांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. कॅरने काउंटी आणि हॅरी सलिव्हन यांच्या मतानुसार चांगली सामाजिक संबंध हा उत्तम विकसित व्यक्तिमत्वाचा पाया असतो. सलिव्हनच्या मतानुसार तर बिघडलेले सामाजिक संबंध हे सारखा मानसिक आजार निर्माण करण्यास देखील कारणीभूत ठरत असतात. सामाजिक संबंध ठरत असतो. सामाजिक संबंध हा मानसिक आरोग्यातील महत्वाचा घटक होय. चांगल्या सामाजिक संबंधामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते, परंतु सामाजिक संबंध बिघडल्यास त्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. किंबहुना तणावपूर्वक सामाजिक संबंध हे मानसिक आजाराला देखील कारणीभूत ठरतात. सामाजिक संबंधांचे कौटुंबिक संबंध, समाजांतर्गत संबंध आणि व्यावसायिक संबंध असे 3 मुख्य प्रकार पडतात. व्यावसायिक संबंधाचे परिघ ज्येष्ठतादर्शक, समतादर्शक, कनिष्ठतादर्शक आणि व्यक्तिकेंद्रित असे 5 प्रकार पडतात. प्रत्येक व्यक्ती म्हणून आदर करणे, इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढवणे, इतरांना सतत संप्रेषण ठेवणे, सामाजिक शक्तीचा व अधिकारांचा अवास्तव दुरुपयोग न करणे, स्वतःची प्रतिमा अबाधित राखण्याचा प्रयत्न करणे ही सामाजिक संबंध सुधारण्याची मूलभूत तत्त्वे होत. आंतरवैयक्तिक संबंधात स्वतःला समजून घेणे आणि इतरांना समजून घेणे या दोन्ही बाबी महत्वाच्या असतात. त्या परस्परांना पूरक अशा आहेत. आंतरवैयक्तिक संबंधात वादविवाद, वैचारिक आणि सामाजिक संघर्ष संभवतात. त्यांचे नियमन करणे आवश्यक असते. संघर्षमय परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यावर मात करण्यास आपण शिकले पाहिजे. त्यातून योग्य मार्ग काढला पाहिजे. संघर्षाचे नियमन केले तर काही आंतरवैयक्तिक घटना अशा असतात की त्यामुळे आपला मानसिक ताण वाढतो व या मानसिक ताणावर दडपणावर मात करणे आवश्यक असते. पुढचा घटक आहे घटक 8वा, मानसिक आरोग्य, वेळेचा सदुपयोग व व्यक्तिगत प्रगती. प्रत्येक नवीन दिवस येतो तो काळाच्या ओघात मागे पडतो, परंतु या प्रत्येक दिवसात व्यक्तीला काय केले, तो दिवस कसा घालवला याचा फार महत्व आहे. दिवसातील
कार्यात काही चांगले काम केले, काही फलप्राप्ती झाली तर व्यक्तीला समाधान वाटते व तिचे मानसिक आरोग्य चांगले राहते. याउलट दिवसभराच्या काळात आपण वाईट कार्य केले आणि आपल्याला काही प्राप्त करता आले नाही तर आपल्याला खंत वाटते, आपला दिवस व्यर्थ गेला असे वाटते. आपण आयुष्यात काय करतो त्यावर आपण प्रगती केली की नाही हे ठरत असते. याची बेलजुळाबाकी आपल्याला करता येते. आपल्या आयुष्यात चांगली कामाची उपलब्धीची शिल्लक असेल तर आपल्याला स्वतःचा अभिमान होतो, आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आपण भूतकाळापासून खूप शिकतो. त्याचा योग्य विचार केल्यास आपल्याला अंतर्दृष्टी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे आपण वर्तमान काळात भरीव कार्य करू शकतो. तसेच वर्तमान काळाचा आधार घेऊन भविष्य काळातील कार्याची रूपरेषा आखू शकतो. एकंदरीतच आपण आपल्या आयुष्यातील वेळेचा कसा सदुपयोग करतो यावरही आपली प्रगती अवलंबून असते. आपण आपला दिवस कसा घालवावा, आयुष्यातील भूतकाळापासून काय शिकावे, वर्तमान आणि भविष्यकाळ कसा व्यतीत करावा याविषयीचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे फावल्या वेळेचा आपल्याला कसा सदुपयोग करता येईल याचाही आपल्याला विचार करावा लागतो. स्पष्टोक्ती, भावनिक आरोग्य आणि व्यक्तीच्या सवयीचे विश्लेषण, तिच्या प्रगतीचा कसा हातभार लावतो याचा देखील परामर्श आपल्याला घ्यावा लागत असतो. आपण वेळेचे किती महत्व आणि आपल्याला वेळेचे किती महत्व आहे आणि व्यक्तिगत प्रगती करता काय करायला हवे याचा विचार करावा लागतो. आपण दैनंदिन जीवनातील वेळेत वर्तन, दैनंदिन शिष्टाचार, गप्पा गोष्टी, मानसिक खेळ, दिवसातील प्रमुख कार्य, जवळीक व आत्मीयता इत्यादी प्रकारे व्यतीत करतो. आपल्या रोजच्या जीवनात सुमारे 60% वेळ हा प्रमुख कार्य करिता अभ्यास, नोकरी, उद्योगधंदा खर्ची पडला पाहिजे. त्यामुळे आपले जीवन प्रगती पथावर उतरते. उरलेला 40% वेळ हा उरलेल्या 5 प्रकारांनी व्यतीत करणे योग्य ठरते. यातील एका प्रकारचा उपयोग केवळ वेळेचा अपव्यय करू नये. प्रत्येकाच्या जीवनात फावला वेळ असतो. फावल्या वेळेचा सदुपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. विश्राम, विरंगुळा, करमणूक, आत्मविकास, सामाजिक कौशल्य संपादन करणे इत्यादी करता आपण आपल्या फावल्या वेळेचा उपयोग करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला तिचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असतो. प्रत्येक व्यक्तीने भूतकाळापासून शिकले पाहिजे. वर्तमान काळात क्रियाशील आणि जागरूक राहून भविष्याचा योजना तयार केल्या पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या जीवनाची प्रगती साधता येते. त्याकरिता त्या व्यक्तीने भावनिक आरोग्य उत्तम असले पाहिजे. त्याचप्रमाणे तिने चांगल्या सवयीची जोपासना केली पाहिजे. स्पष्टोक्ती म्हणजे आपल्या भावना इतरांना न दुखवता व्यक्त करणे. स्पष्टोक्ती या देखील व्यक्तिगत प्रगती करता महत्वाचा घटक ठरत असतो. अशा प्रकारे आपल्या इथे पुस्तक 273 हे पूर्ण झालेले आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचे पुस्तक म्हणजे पुस्तक 274 सुरू करूया. धन्यवाद.